हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे परमनंट टिश्यू बद्दल. ठीक आहे, तर स्टार्टिंगला आपण बघायचं की परमनंट टिश्यू म्हणजे नेमकं काय. मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, टिश्यू म्हणजे असे ग्रुप ऑफ सेल्स ज्यांचा ओरिजिन सेम आहे, ज्यांचं मूळ सेम आहे, ज्यांचं फंक्शन सेम आहे. ठीक आहे, तर परमनंट टिश्यू म्हणजे काय. परमनंट या नावावरूनच तुम्हाला कळेल, म्हणजे ज्याची काय ग्रोथ थांबली आहे. जसं आपण म्हणतो ना की परमनंट झाला म्हणजे एका ठिकाणी काय झाला, फिक्स झाला. तसं परमनंट म्हणजे काय, ते फिक्स झालं तर ते ग्रो करणार नाहीत, मूव्ह करणार नाहीत. त्यांची ॲबिलिटी काय झाली आहे, कशाची, डिवाइड करण्याची. म्हणजे एका सेलपासून 2 सेल तयार करण्याची त्यांची ॲबिलिटी काय झाली, क्षमता काय झाली आहे, संपली आहे. आता त्यांनी काय केलं, ॲक्वायर्ड परमनंट साईज, शेप आणि फंक्शन. जसं मी तुम्हाला आधी काय म्हटलं की आता फिक्स झाले ते एका ठिकाणी, एका शेपमध्ये आणि एकाच फंक्शनमध्ये. मग आता हे परमनंट टिश्यू कसे आहेत, 2 टाईपचे आहेत. एक तर सिम्पल परमनंट टिश्यू आणि एक कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता नावावरून कळतंय तुम्हाला, सिंपल म्हणजे काय, सिंपल आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. सिंपल म्हणजे काय, फक्त एकच टाइप ऑफ सेल आहे, म्हणजे फक्त एकच सेल असणार आहे. आणि कॉम्प्लेक्स म्हणजे काय, भरपूर सेल आहे. इट इज हेट्रोजिनस इन नेचर. तुम्हाला नोट्सची टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही आहे बाळांनो. मी नोट्स तुमच्या लँग्वेजनुसार काढलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हे जे नोट्स रेफर केलात तेवढं जर तुम्ही लिहून स्क्रीनशॉट काढून जरी ठेवलं तरी काय होईल, तुम्हाला सोपं जाईल. त्यामुळे नोट्सची काळजी करायची इथं गोष्ट नाही आहे. आपण सिंपल टिश्यू मध्ये आधी काय बघितलं की फक्त एकाच टाइप ऑफ सेलनी, म्हणजे गोल तर गोल, चौकोन तर चौकोन असे सेल्स असतात. म्हणजे त्यांचा साईज पण सेम असणार आहे, शेप पण सेम असणार आहे. ते काय असणार आहे, तर जिवंत असणार आहेत किंवा मेलेले असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यावरून काय परत 3 टाईप झाले. मग आता ते 3 टाईप कशाला आपण बघूया. पहिलं म्हणजे काय, पेरेनकायमा. आता कायमा म्हणजे काय, सेलचा प्रकार आहे. ठीक आहे, आता पेरेनकायमा हे कसे आहेत, थिन वॉल्ड आहेत, म्हणजे पातळ आहेत. तुम्ही इथे बघू शकता, खूप पातळ अशी लेअर आहे. त्यानंतर ना आयसोडायमेट्रिक. आयसोडायमेट्रिक म्हणजे काय, सगळीकडून याचं डायमीटर सेमच येणार. आता राऊंड आहेत किंवा ओव्हल आहे, तुम्हाला ह्या सेल मधून कळेल. हे ओव्हल म्हणजे अंडाकृती दिसतंय, हे जरा असं गोल दिसतंय, त्यामुळे आपण गोल ते अंडाकृतीपर्यंत घेऊ शकतोय. इलॉंगेटेड इन शेप म्हणजे ताणलेले असू शकतात. आता कशापासून बनलेत, सेल्युलोज पासून बनलेत. ही एक काय आहे बाळांनो गोष्ट वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक पेरेनकायमा, स्क्लेरेनकायमा, कोलिनकायमा मध्ये हे वेगवेगळ्या गोष्टींपासून बनले. त्यामुळे पेरेनकायमा कशापासून बनलाय, सेल्युलोज पासून बनलाय. आता हे कसे आहेत, लिव्हिंग आहेत, म्हणजे हे सेल्स सगळे जिवंत आहेत, त्यात तुम्हाला मेलेले दिसणार नाही. विथ प्रॉमिनंट न्यूक्लियस म्हणजे मोठा न्यूक्लियस, उठून दिसणारा न्यूक्लियस. आता इथं बघा, इथे काळे काळे टिपके दिसत आहेत तुम्हाला. हे काळे काळे टिपकेच म्हणजे काय, न्यूक्लियस. न्यूक्लियस आपण काय म्हणतो, इथे काळे काळे टिपके नाव दिलंय. आता इथं मध्ये बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे मध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे. आणि मध्ये जी लाईन दिसते त्याला आपण काय म्हणतो, मिडल लॅमिला. तुम्ही जर हे बघितलं असाल, सेल स्ट्रक्चर नीट जर शिकला असाल तुम्हाला हे कळेल. सायटोप्लाझम ऑफ 2 सेल्स. आता बघा, ह्या सेलचं सायटोप्लाझम आणि ह्या सेलचं सायटोप्लाझम कशाने डिवाइड झाले, मधल्या प्लाझ्मोडेस्माटामुळे काय झालंय, डिवाइड झाले. म्हणजे आपण म्हणतो ना की 2 क्लासरूम्सना एक मध्ये भिंत डिवाइड करते, तसंच 2 सायटोप्लाझमला इथं कोण डिवाइड करायला, मध्ये एक लाईन डिवाइड करते. लाईनला आपण काय म्हणायला लागलोय, प्लाझ्मोडेस्माटा म्हणतो. हे कसे कंटिन्यूज आहे, इट फॉर्म्स कंटिन्यूज टिश्यूज. म्हणजे काय, कंटिन्यूज टिश्यू ते फॉर्म करायला लागले. आता पेरेनकायमा काय, लेस स्पेशलाइज्ड परमनंट टिश्यू. म्हणजे काय, याचं अजून फंक्शन नेमकं माहिती नाहीये, म्हणजे सगळीकडे मिळतंय तुम्हाला हे. म्हणजे तुम्ही जिथं आपण म्हणतो अत्रसत असं आहे, म्हणजे स्पेशलाइज्ड म्हणजे काय, जिथं आहे तिथं सापडणारच आपल्याला. ठीक आहे, आता हे जो लोकेशन तुम्हाला सांगितलं असं सगळीकडे सापडतंय. एपिडर्मिस मध्ये सापडतंय, कॉर्टेक्स मध्ये सापडणार, पेरिसायकल, पिट. आता ही नावं तुम्हाला थोडीशी कन्फ्युजिंग वाटतायत, मान्य आहे. थोडंसं व्हिडिओला पुढे बघा, आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. एपिडर्मिस म्हणजे काय, एपिडर्मिस मध्ये दिसतंय, कॉर्टेक्स मध्ये दिसतंय, पेरिसायकल, पिट, मिझोफिल सेल्स, एंडोस्पर्म, झायलेम फ्लोएम सगळ्यांमध्ये हे दिसतंय. त्यामुळे मी काय म्हटलं की हा कमी स्पेशलाइज्ड आहे. स्पेशलाइज्ड म्हणजे आपण म्हणतो ना, स्पेशलाइज्ड डॉक्टर, कानाचा स्पेशलाइज्ड, नाकाचा स्पेशलाइज्ड, हृदयाचा स्पेशलाइज. तसं स्पेशलाइज म्हणजे काय, त्याच गोष्टींमध्ये करणारा. पण हा पेरेनकायमा कसा आहे, सगळीकडे असतो, त्यामुळे हा लेस स्पेशलाइज्ड आहे. आता याचं फंक्शन तर सगळीकडे आहे, म्हणजे फंक्शन्स पण कसे असणार आहेत, भरपूर असणार आहेत. काय करते ते, स्टोर फूड आणि वॉटर करते, हेल्प इन गॅशियस एक्सचेंज करते. गॅशियस एक्सचेंज म्हणजे काय, O2 ला बाहेर टाकणार, CO2 ला आत घेणार. आपण प्लांट बद्दल बोलते, त्यामुळे O2 काय जाणार, बाहेर जाणार, CO2 आत येणार. फोटोसिंथेसिसला हेल्प करणार. आणि बियॉन्सी. बियॉन्सी म्हणजे काय, बियॉन्सी म्हणजे सिंगरचं नाव नाही. बियॉन्सी म्हणजे काय, आपण म्हणतो ना की असं तरंगायला लावतं हे.
बियॉन्सी म्हणजे काय, तरंगणं, पाण्यावर आपण तरंगतो ना त्याला आपण बियॉन्सी म्हणतो. आता डिफरन्सिएशन ऑफ पेरेनकायमा डेव्हलप व्हॅस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम. आता डिफरन्सिएशन म्हणजे काय, आता हे परत डिवाइड व्हायचं डिसाईड करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलंय, आता बायोलॉजी घेतलाय सब्जेक्ट, ठीक आहे. तुम्हाला आता जेव्हा तुम्ही 12वीला आलात तेव्हा, सॉरी 11वीला तुम्ही आता आहात ना, 11वीला तुम्हाला काय केलंय सांगितलं होतं की तुम्ही एकतर मॅथ्स घेऊ शकता किंवा बायो घेऊ शकता. तुम्ही आता बायो घेतलाय, तुमचं फिक्स झालं, म्हणजे तुम्ही काय त्याला डिफरन्शिएट झाला. पण तुम्हाला आता वाटायला की बाबा बायो खूप अवघड आहे, मॅथ्सच घेतो, मग तुम्ही आता परत काय झाला, डिफरन्शिएट झाल्याच्यावर मी एक व्हिडिओ करणार आहे, त्यात तुम्हाला मी नीट सांगेन. आता जर मी सांगायला झालं तर खूप व्हिडिओ वाढेल आणि उगाचच फापट पसारा होईल. त्यामुळे आपण डिफरन्शिएशन मग सांगते मी पुढे. डिफरन्सिएशन होऊन काय होणार, पेरेनकायमाचं व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम, जसं सेकंडरी कॅम्बियम म्हणतो. सेकंडरी ग्रोथ मध्ये तुम्ही हे शिकणार आहात बाळांनो. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की पेरेनकायमाचं फंक्शन काय आणि त्याचं लोकेशन काय आहे. त्याच्यानंतर आला आपला आता कोलेनकायमा. कोलेनकायमा कसा आहे, आपण लिव्हिंग सेल पासून बनलाय. ह्याच्यात पण सेल्युलोज आहे, पण कसं आहे, अनइव्हन डिपोजिशन आहे. तुम्ही इथं बघू शकता, दिसतंय तुम्हाला, इथं ग्रीन जास्त आहे, इथं क्रीम खूप जास्त आहे, इथं पण ग्रीन खूप जास्त आहे, इथं पण हे ग्रीन जे तुम्हाला दिसते ते म्हणजे काय आहे, प्रोटोप्लाझम कशापासून बनलंय, सेल्युलोज पासून बनलंय. हा, आणि हे जास्त करून कुठं आहे, पेक्टिन नावाची गोष्ट असते जे फक्त त्याच्या कुठं असते, कॉर्नर्स मध्ये असते, त्याच्या चौकटीच्या तिथे असते, ठीक आहे, कोपऱ्यांमध्ये असतात. हे पिंक दिसतंय, हे बघा, हे तुम्हाला कुठं दिसलं नव्हतं, तुम्हाला पेरेनकायमामध्ये दिसलं नव्हतं, पण कोलेनकायमामध्ये ते दिसतंय. त्याच्यामुळं काय, ह्यांच्यात कुठंही तुम्हाला स्पेस दिसणार नाही, विदाउट इंटरसेल्युलर गॅप. आता इंटरसेल्युलर, सेल्युलर म्हणजे सेल आणि इंटर म्हणजे काय, दोन सेल मधली जागा. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना इंटरनॅशनल म्हणजे काय, दोन देशांमधलं. इंटरनॅशनल म्हणजे देशामधलं. आता गुजरात आणि महाराष्ट्र आपलं काय येतंय, इंट्रानॅशनल येतंय. तेच इंडिया आणि चायना, इंडिया आणि जपान हे काय येणार, इंटरनॅशनल येणार. तसं दोन सेल्सच्या मधलं त्याला आपण काय म्हणणार, इंटर सेल्युलर. ह्याच सेलच्या आतलं जर असं आपण काय म्हटलं असतो, इंट्रासेल्युलर. त्यामुळे इथं बघा तुम्ही दोन सेलच्या मध्ये गॅप प्रेझेंट नाहीये, ठीक आहे. आणि एक गोष्ट तुमच्या हे टेक्स्टबुक मध्ये नाही आहे, पण तुम्हाला हे जाणून घेणं खूप चांगलं आहे. हे जर एक पॉईंटला तुम्हाला मार्क जास्त मिळतील. हेमिसेल्युलोज इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर, म्हणजे फक्त आणि फक्त कोलेनकायमामध्ये तुम्हाला हेमिसेल्युलोज दिसून येतोय. आता हे सेम काय आहेत, पेरेनकायमा सारखेच आहेत, पण कसे आहेत, स्मॉल आहेत आणि विदाउट इंटरसेल्युलर गॅप आहेत. तर सेल कसे आहेत, त्याचे सेल्स सर्क्युलर आहेत, ओव्हल आहेत, अँग्युलर इन ट्रान्सवर्स सेक्शन. ट्रान्सवर्स म्हणजे काय, आपण कट करतो ना, समजा आपण आता हे काय आहे, प्लांट आहे, त्याला मी असं मधून कट केलं, मग कट केल्यानंतर ही जी त्याची साईज येईल त्या साईजला आपण काय म्हणणार, ट्रान्सवर्स सेक्शन म्हणणार. त्यात ते कसं दिसतंय, अँग्युलर, अँगल असल्यासारखा दिसतोय. पण आता दिसताना कसं दिसायला लागलं, हा सर्क्युलर आणि ओव्हल. सर्क्युलर म्हणजे गोल, ओव्हल म्हणजे अंडाकृती. आता हे कसं आहे, लिव्हिंग मेकॅनिकल टिश्यू. मेकॅनिकल टिश्यू म्हणजे काय, कशात हेल्प करणार, हा डिफेन्स मध्ये हेल्प करणार किंवा त्या झाडाला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करणार. कोण, कोलेनकायमा. आता हे काय करता, इथे दिले बघा, मेकॅनिकल स्ट्रेंथ टू यंग स्टेम अँड पिट्युल्स. पिट्युल्स म्हणजे काय, समजा हे तुमचं काय आहे, झाडाची फांदी, आणि इथून एक काय लागले, पाणी यायला लागले, तर इथं जे देठ असतं ना, त्या देठाला आपण काय म्हणतो, पिट्युल. त्यामुळं काय होतं, हे देठ कोलेनकायमापासून बनलंय, त्यामुळं किती जरी वारं आलं तरी लीफ असं गळून पडत नाहीत. म्हणजे भरपूर वादळ आलं, भरपूर काहीतरी झाल्यावर मग ते झाडाची पानं गळून पडतात, पण जरा असं वारं आलं की गळून पडलं असं झालेलं नाहीये. कशामुळं, कोलेनकायमामुळं. आणि यंग स्टेमला काय करते, स्ट्रेंथ देते. तुम्ही बघितलं असाल की जेव्हा झाड नवीन तयार होत असतं तेव्हा त्याचा जो हे असतो, काय म्हणतो आपण, स्टेम, त्याचे दांड्या जे असतात ते कशात, हिरव्या असतात, त्यांना स्ट्रेंथ द्यायचं कोण काम करतं, कोलेनकायमा. आणि त्यांच्यात एक लवचिकता असते बघा. तुम्ही खेचला ना, जसं गुलाबाचं तुम्ही झाड आहे त्याच्या तुम्ही देटाना वगैरे खेचत तेव्हा ते काय होतं, तुमच्याकडे टर्न होतं, तुमच्याकडे काय होतं, वाकतं. ते कशामुळे, ह्या कोलेनकायमामुळे. कोलेनकायमा बेंडिंग ऑफ प्लांट पार्ट्स. बेंडिंग म्हणजे वाकणं, वाकण्यात काय करतं, ते मदत करतं. तसंच तुम्ही ह्याला करू शकत नाही, नारळाच्या झाडांना करू शकत नाही. त्यामुळे काय होतं, हे पुलिंग अँड बेंडिंग एक लवचिकता देतं त्या झाडाला. कोण, कोलेनकायमा. त्याच्यानंतर आलो आपण आता कुठं, स्क्लेरेनकायमाला. स्क्लेरेनकायमा काय आहे, हा सुद्धा सिंपल परमनंट टिश्यू आहे, पण कसा आहे, डेड आहे, म्हणजे मेलेला आहे, ह्याच्यात जिवंत तुम्हाला दिसणार नाही.
हे फॉर्मेशन वेळी म्हणजे फॉर्म होताना कसं असणार आहे, जिवंतच असणार आहे, म्हणून ते फॉर्म झाले ना. मेलेले कसे फॉर्म होतील, मेलेले कसे डिवाइड होणार, पण ते मॅच्युअर झाले की काय होतात, मरून जातात. आता ह्यांच्यात काय असणार आहे, सायटोप्लाझम प्रेझेंट नाही. आता मेलेत म्हटल्यावर काय, सायटोप्लाझम ॲब्सेंट आहे. थिक वॉल्ड ड्यू टू युनिफॉर्म डिपॉझिशन ऑफ लिग्निन. तुम्हाला तिन्ही गोष्टींमध्ये सांगितलं. पेरेनकायमामध्ये काय होतं, सेल्युलोज. कोलेनकायमामध्ये काय होतं, हेमिसेल्युलोज. आणि आता स्क्लेरेनकायमामध्ये काय आहे, लिग्निन आहे. ह्या गोष्टी विचारायच्या नाही, ते तुम्हाला विचारतात, याला वायवाला वगैरे विचारतात. त्यानंतर स्क्लेरेनकायमा दोन गोष्टींमध्ये डिवायडेड, एक तर फायबर्स आणि एक तर स्क्लेराइड्स. फायबर्स कसे आहेत, थ्रेड लाईक आहेत, इलॉंगेटेड आहेत, नॅरो आहेत. थ्रेड लाईक म्हणजे काय, असे थ्रेड लाईक. इलॉंगेटेड म्हणजे लांब लचक. नॅरो विथ टॅपरिंग अँड इंटरलॉकिंग वॉल्स. टॅपरिंग म्हणजे काय, त्यांचे जे एंड आहेत किंवा त्यांचा जो शेवट आपण म्हणतो तो असा असतो. तुम्ही तुमच्या पुस्तकातल्या डायग्राम्स मध्ये बघू शकता. मोस्टली इन बंडल्स म्हणजे तुम्हाला नेहमी कसे दिसणार, बंडल मध्ये दिसणार. पिट्स आर नॅरो अँड अनब्रांच्ड. पिट्स म्हणजे त्याच्यातले असणारे होल्स कसे आहेत, हे नॅरो आहेत. दे प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ. परत तेच स्क्लेराइड्समुळे काय होतं, झाडांना एक स्ट्रॉंगनेस येतो. आता स्क्लेराइड्स कसे आहेत, ब्रॉड आहेत विथ ब्लंट एंड्स आहेत. आता इथं कसे होते, इलॉंगेटेड होते आणि नॅरो होते. त्याच्याबरोबर उलट काय आहे, ब्रॉड आणि ब्लंट एंड आहेत. आता हे कसे आहेत, सिंगल आहेत किंवा लूज ग्रुपमध्ये असू शकतात. आधी इथं कसे होते, बंडल्स मध्ये होते. ठीक आहे, तुम्ही हे असं तुम्हाला ह्याला येऊ शकतं 2 मार्कला 3 मार्कला वगैरे डिफरन्शिएट येऊ शकतं. हे काय करायला लागलेत, मेकॅनिकल स्ट्रेंथ द्यायला लागलेत. हे फक्त स्टिफनेस म्हणजे काय, घट्टपणा. ते झाडाला आपण म्हणतो ना घट्टपणा कशामुळे होतो, स्टिफ होतं. ते स्टिफ म्हणजे असं दगडासारखं होतं. ते कशामुळे होतं, स्क्लेराइड्समुळे होतं. म्हणजे असं मऊ मऊ लुसलुशीत राहत नाही झाड. ते कशामुळं, स्क्लेराइड्समुळे. आता हे कसे आहेत, स्क्लेराइड्स तयार होतात पेरेनकायमापासून. म्हणजे पेरेनकायमा काय करणार आहे, स्क्लेराइड्सना तयार करणार. कशामुळे, सेकंडरी थिकनिंग. म्हणजे पेरेनकायमा, समजा हे पेरेनकायमा सेल्स आहेत, ह्याच्यावर जेव्हा काय होणार, हे जे पेक्टिन तुम्हाला सांगितलं, लिग्निन पेक्टिन त्याच्यावर ऍड व्हायला चालू होणार, तेव्हा काय होणार, ते स्क्लेराइड्स मध्ये तयार व्हायला चालू होणार. त्याचं फंक्शन काय आहे, मेन मेकॅनिकल टिश्यू आहे. प्रिव्हेंट बेंडिंग, शेअरिंग अँड पुलिंग. आता मी तुम्हाला काय म्हटलं, कोलेनकायमा काय करते, बेंड होऊ देते. पण किती बेंड होऊ द्यायचं कोण ठरवणार, हे स्क्लेरेनकायमा ठरवणार. आता किती बेंड होणार, बेंड होऊन ते समजा झाड पूर्ण मातीत जाऊन पडलं असं तर नाही व्हायला पाहिजे ना. ते झाड परत उभं राहायला पाहिजे. ते परत उभं राहतंय ते कुणामुळे, स्क्लेरेनकायमामुळे. ठीक आहे, रिजिडिटी जसं मी तुम्हाला म्हटलं, दगड करतंय ते झाडाला. टू लिव्स अँड प्रिव्हेंट फ्रॉम फॉलिंग. जसं मी तुम्हाला म्हटलं की आता जरासं हवा आली आहे किंवा जरासं पाऊस पडलाय, जर झाडं पानं जर पटापटा गळायला लागली तर ते झाड राहील का नीट. त्यामुळे हे स्क्लेराइड्समुळे असेल, पेरेनकायमामुळे असेल, काय हे रिजिडिटी देतं, घट्टपणा देतं, दगड बनवतं कुणाला, या लिव्सना, ज्याच्यामुळे ते पडणार नाही. त्याच्यानंतर ना काय, इपिकार्प अँड सीड्स. आता इपिकार्प सीड्स माहित आहेत, आपण काय म्हणतो त्यांना, बियाणं. त्या बियाणांना सुद्धा रिजिडिटी म्हणजे कधीपर्यंत, जोपर्यंत त्यांना सुपक माती मिळत नाही तोपर्यंत त्यांना रिजिडिटी द्यायचं काम कोण करणार, स्क्लेरेनकायमा. हे बघा, फायबर तुम्हाला सांगितलं, ल्युमेन म्हणजे काय, आतली पोकळी. ते जे टॅपरिंग एंड्स दिसत आहेत तुम्हाला, टॅपरिंग एंड्स नॅरो, टॅपरिंग एंड्स. वॉल कशी आहे, थिक आहे, कशामुळं, लिग्निनमुळं. तेच स्क्लेराइड मध्ये पीठ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, आतली रिकामी जागा. परत थिक वॉल आहेत आणि हे कसे आहेत, लूजली असतात, एकत्र नसतात. आणि ल्युमेन म्हणजे आतली पोकळी. ठीक आहे, आता आपण काय बघूया, आता आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू बघूया. आता कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू हे थोडंसं काय बाळांनो, काय म्हणू शकतो आपण, थोडंसं ना हे समजून घेण्याची गोष्ट आहे, त्यामुळे नीट ऐका. आता कॉम्प्लेक्स कसं आहे, 2 ते 3 सिंपल परमनंट पासून बनलेत. म्हणजे झाल्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, पेरेनकायमा पण मिळेल, स्क्लेरेनकायमा पण मिळेल. म्हणजे सगळ्यांनी मिळून काय केले, त्यांनी काम केले. ठीक आहे, ऑल सेल्स फंक्शन अ सिंगल युनिट. एक ते सगळे काय करतात, एक सिंगल युनिट म्हणून काम करतात. दे आर इन्व्हॉल्ड इन कंडक्शन ऑफ सॅप अँड फूड. सॅप म्हणजे काय, वॉटर आणि फूड. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे जास्त करून डेड असतात, जे कॉम्प्लेक्स आहेत ना हे जास्त करून मेलेले असतात. का बरं, कारण कंडक्शन ऑफ सॅप आणि वॉटरसाठी प्रोटोप्लाझम मस्ट बी डेड. आता इकडे बघा, ही सेल काय, ही लिव्हिंग आहे म्हणजे ही जिवंत आहे, ह्याला एटीपी लागणार. आता ह्या सेलला एटीपी लागणार. ठीक आहे, ह्याला वॉटर लागणार, ह्याला फूड लागणार. आता हे पुढे पास होऊ देईल का बाळांनो, ह्याला स्वतःला गरज आहे
कशाची? एटीपीची पण गरज आहे, वॉटरची पण गरज आहे, फूडची पण गरज आहे. हा पुढे पास ऑन होऊ देईल का? नाही देणार. त्यामुळं हे जे पुढे पास ऑन करणारे आहेत त्यांना ते काय करणार, आधी माझं पोट भरून घेतो मग पुढे पाठवायचं की नाही बघतो. त्याच्यामुळे काय होतं, ते पुढे पास ऑनच होणार नाही. त्यामुळे जर पुढे ट्रान्सफर करायचं असेल तर ते स्वतः काय पाहिजे? डेड पाहिजे. डेड असले तर त्यांनी स्वतःसाठी काय ठेवून घेणार नाहीत. ठेवून करणार काय? ते स्वतः ग्रो होत नाहीत. त्यामुळे ते काय करतात, आपण काय म्हणतो ना की परभावानं ते पुढे ढकलून देतात. आता झायलेम, त्यातलं पहिलं आपण काय बघणार आहे? झायलेम हे काय आहे? डेड कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. ह्याचे कॉम्पोनंट्स कशापासून बनले? हे एक तर ट्रॅकिएट्स पासून बनले, वेसल्स पासून बनले, झायलेम पेरेन्काइमा आणि झायलेम फायबर्स पासून बनले. नावावरून घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला नीट सगळं सांगते. आता त्यातलं पहिलं म्हणजे ट्रॅकिएट्स आणि वेसल्स, जे काय करतात? मेन पाणी पोचवतात. झायलेमचं काम काय असतं? वॉटर पोचवणे. म्हणजे कशातून? सॉइल मधून. आता सॉइल म्हणजे मातीत पाणी असतंय, ते झाड काय करतंय? खेचून घेते. ते रूट्स खेचून घेणार, त्याची मुळं ते पाणी खेचून घेणार, ते मुळं पाणी कुणाला देणार? झायलेमला देणार. आणि हे झायलेम काय करणार? ते मुळांपासून पाणी झाडाच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत घेऊन जाणार. ठीक आहे. मग आता हे ट्रॅकिएट्स आणि वेसल्स काय आहेत? कंडक्ट वॉटर आणि मिनरल्स. त्यांनाच आपण काय म्हणतो? हॅड्रोम म्हणतो. आता तुम्ही तुमच्या घरात पाईपलाईन बघितली असेल, तुमच्या खाली मोटर असते बघा. एकेकांच्या घरात कसं असतं? अंडरग्राऊंड मोटर असते, जी काय करते? जे जमिनीच्या खालचं जे पाणी असतं ते खेचते आणि वर पाठवते. वर एकेकांची टाक्या असतात जिथून तुम्हाला घराला पाणी पोचतं. मग आता ते वर टाकीमध्ये ते पाणी साठवायला पाहिजे, ते पाणी वर घेऊन जायला पाईपलाईन लागते. तसंच हे ट्रॅकिएट्स आणि वेसल्स काय आहेत? पाईपलाईन आहेत, जे काय करायला लागलेत? पाणी घेऊन चाललेत. कुठून? मुळांपासून झाडांच्या बाकीच्या गोष्टींपर्यंत. आता हे ट्रॅकिएट्स कशात असतात? लोअर प्लांट्स मध्ये असतात, जसं टेरिडोफायटा. तुम्ही जर प्लांट किंगडम नीट बघितला असेल बाळांनो, तुम्हाला कळालं असेल की वेसल्स फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म मध्ये असतात. आधी असतं आपलं अल्गे, मग ब्रायोफायटा, मग टेरिडोफायटा, मग जिम्नोस्पर्म, मग अँजिओस्पर्म. ह्या दोघांना पाण्याची गरज नाही, कारण ते पाण्यातच असतात. टेरिडोफायटामध्ये काय असणार? ट्रॅकिएट्स. जिम्नोस्पर्म मध्ये असणार ट्रॅकिएट्स. आणि वेसल्स फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म मध्ये. जे काय ते सेक्शन्स आहेत, तुम्ही पाठ करू शकता. ठीक आहे, त्यात सांगण्यासारखं काही नाहीये. तर ट्रॅकिएट्स कसे आहेत? सेल्स इलॉंगेटेड आहेत, म्हणजे काय आहेत? लांबट आहेत. ट्युब्युलर आहेत, डेड आहेत. ऑब्व्हियसली पुढे पाठवायचं पाणी म्हणजे डेड असणार आहेत. एंड्स आर ऑब्लिक अँड टॅपरिंग, म्हणजे काय? त्यांना असं एक दाटपणा असल्यासारखा असतो, शेंडा असतो. ठीक आहे. त्यानंतर फंक्शन काय असणार आहे? मेकॅनिकल स्ट्रेंथ. आणि हे जे जिम्नोस्पर्म्स आपण जे म्हणतो ना, झाडं जी मोठी मोठी झाडं असतात डोंगरांवर वगैरे, त्यांचा जो 95% वूड, 95% त्यांचा जो काय म्हणू शकतो आपण लाकूड आहे, ते कशापासून बनले? ट्रॅकिएट्स पासून. आणि अँजिओस्पर्म मधलं फक्त 5% जे लाकूड आहे ते ट्रॅकिएट्स पासून बनलेलं आहे. आता इथं बघा, हे तुम्हाला जे दिसतंय झायलेम आणि फ्लोएम. आता झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये काय आहे? कॅम्बियम. जर कॅम्बियम असेल तर सेकंडरी ग्रोथ होणार, कॅम्बियम नसेल तर सेकंडरी ग्रोथ होणार नाही. ते पुढे मी तुम्हाला सांगते. आता आलं दुसरं वेसल्स. वेसल्स कुणामध्ये प्रेझेंट आहेत? फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म मध्ये प्रेझेंट आहेत. आता हे कसे आहेत? लॉंगर आहेत. तर ऑब्व्हियसली कसे असणार आहेत? अँजिओस्पर्म हे सगळ्यात ऍडव्हान्स्ड प्लांट्स असतात. आता मला सांगा, ज्यांचं घर फक्त 2 मजली आहे त्यांना मोटर कसं लागणार आहे? कमी हॉर्स पॉवरची लागणार आहे. आणि समजा ज्यांचे जे मोठे मोठे फ्लॅट्स असतात ना, पुण्या मुंबईला वगैरे असतात बघा, 50 मजली किंवा 50 तर नसतात सोडा, 25 मजली वगैरे असतात ना, तिथं जर तुम्हाला वरच्या फ्लॅटपर्यंत म्हणजे 24व्या मजल्यावरच्या फ्लॅटपर्यंत जर तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे? तुम्हाला मोठे हॉर्स पॉवरची हे लागणार आहे, काय म्हणू शकतो आपण, मोटर लागणार आहे. तसं वेसल्स मध्ये कसं असतंय? मोठ्या झाडांना द्यायला लागलेत हे, त्यामुळे त्यांचं कसं असणार आहे? ट्रॅकिएट्स मोठे असणार आहेत, परफोरेटेड असणार आहेत, डिझॉल्व्ड एंड असणार आहेत. ते कसे काम करतात? पाईपलाईन सारखे काम करतात. त्याच्यानंतर युनियन ऑफ सेव्हरल वेसल्स, म्हणजे सेव्हरल वेसल्स मिळून काय करायला लागल्यात? एक काय म्हणू शकतो आपण, पूर्ण एक पाईपलाईन तयार करायला लागल्यात. वायडर असणार आहेत प्रोटोझायलम आणि मेटाझायलम. आता प्रोटोझायलम प्रो आणि मेटा. प्रो म्हणजे पहिल्यांदा, पी वरनं कसं लक्षात ठेवणार? पहिल्यांदा, म्हणजे जे आधी आलेलं असतं ते कसं असतं? फर्स्ट फॉर्म्ड असतं, स्मॉल असतं, अॅन्युअल किंवा स्पायरल. तुम्हाला सांगते मी पुढं कसं लक्षात ठेवणार. आधी फॉर्म झालेलं
झायलेम हे कसं असतं, प्रोटोझायलम. नंतर जसं जसं ते झाडाची उंची वाढत जाईल तसं तसं फॉर्म झालेलं झायलम म्हणजे कुठलं, मेटाझायलम. मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार, प्रो, पी म्हणजे पहिल्यांदा, मेटाझायलम म्हणजे नंतरनं. लॅटरल फॉर्म लार्जर असतं आणि रेटिक्युलेट किंवा पिटेड असतं. त्याच्यानंतर काय आलं तुमचं, पेरेनकायमा. आता हे एकच लिव्हिंग आहे, म्हणजे पूर्ण तुमच्या झायलेम मध्ये जर कोण लिव्हिंग असेल तर ते फक्त पेरेनकायमा आहे. हे सोडून बाकीचे कुठलेही सेल्स लिव्हिंग नाहीयेत. हे कसे असतात, ट्रॅकियड्स आणि वेसल्स बरोबर असोसिएटेड असतात. ह्यांचं काम काय, स्टोअर फूड आणि टॅनिन्स. आता स्वतःचा पण विचार करायला लागणार ना झायलेमला, दुसऱ्यांचाच किती विचार करणार, स्वतःचा विचार करायला कोण आहे, पेरेनकायमा. त्यामुळे तो आम्ही त्यासाठी मी जेवण ठेवतो, तू पुढे पाठवून दे सगळ्यांना, स्वतःजवळ काय ठेवू नको. हे लॅटरल आणि रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटर आणि सॅक करताय. आता आलं काय, फायबर्स. फायबर्स कसे आहेत, स्क्लेरेनकायमॅटिस इन ओरिजिन, म्हणजे स्क्लेरेनकायमापासून बनले. स्क्लेरेनकायमा म्हणजे कसं, डेड. ठीक आहे, इलॉंगेटेड आहे, नॅरो आहे, स्पिंडल शेप्ड आहे. स्पिंडल म्हणजे असं शेप्ड आहे. टॅपरिंग ॲट बोथ एंड आहे. फंक्शन कसं असणार आहे, मेकॅनिकल सपोर्ट करणार आहे. त्याच्यानंतर फ्लोएम. आता फ्लोएम इथं बघा, इथं ट्रॅकियड्स दिसतंय, ट्रॅकियड्स. मी तुम्हाला सांगितलं ना त्याचा जो एंड आहे तो कसा आहे, टॅपरिंग आहे. त्याच्यानंतर वेसल्स. वेसल्स ब्रॉडेड पीठ, सिम्पल पीठ, सायटोप्लाझम झालं. हे काय आहे, फक्त लिव्हिंग आहे, त्यामुळे ह्याच्यात सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे. माल हे झायलेम फायबर जे पूर्ण डेड आहे. हे झाले झायलेमचे एलिमेंट्स. आता आपण बघणार फ्लोएम. फ्लोएम बघायला गेलं तरी फक्त काय, लिव्हिंग आहे, पण लेसर ड्युरेशन देन झायलेम. म्हणजे फ्लोएम सारखं सारखं तयार होतं, जास्त प्रमाणात तयार होतं. तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला की झायलेम आणि फ्लोएम मध्ये सगळ्यात जास्त वेळा कोण प्रेझेंट असतं, तर सगळ्यात जास्त वेळा प्रेझेंट कोण असतं, झायलेम. कारण फ्लोएमला सारखं सारखं तयार करायला लागतं, कारण ते लवकर मरून जातं. आता कॉम्पोनंट्स काय आहेत, कशा कशापासून बनले, हे सीव सेल्स, सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, फ्लोएम पेरेनकायमा आणि फ्लोएम फायबर. आता ह्याच्यात सीव ट्यूब आणि सीव ट्यूब एलिमेंट्स हे कसे आहेत, लॉंग आहेत, टिब्युलर चॅनल ऑफ फ्लोएम. म्हणजे फ्लोएमची जी चॅनल आहे ना मोठी अशी, त्याला आपण काय म्हणणार, सीव ट्यूब म्हणून. दे आर प्लेस्ड एंड टू एंड विथ बल्जिंग ॲट एंड वॉल्स. म्हणजे काय, एक झाल्यानंतर ना लगेच दुसरं प्रेझेंट असणार आहे, किंवा एकाच्या बरोबर खाली दुसरं प्रेझेंट असणार आहे. बल्जिंग म्हणजे फुगीर, थोडासा इथं असा काय असणार आहे, फुगीर भाग दोघांमध्ये असणार आहे. आता सीव ट्यूब हॅव सीव प्लेट फॉर्म्ड बाय सेप्टा विथ स्मॉल पोर्स. आता इथं सीव ट्यूब झाली, ह्याच्यामध्ये ही जी लेश आहे इथं काय असणार आहे, सीव प्लेट असणार आहे. इथं तुमची सीव ट्यूब, इथं तुमची सीव प्लेट, परत एक काय असणार आहे, सीव ट्यूब. आणि ह्या सीव प्लेटमुळे काय व्हायला लागलंय, दोघांचे जे प्रोटोप्लाझम आहेत ते काय व्हायला लागलेत, कनेक्ट व्हायला लागलेत. म्हणजे हा ह्याला इन्फॉर्मेशन पाठवू शकतो, हा ह्याला इन्फॉर्मेशन पाठवू शकतो. ठीक आहे. लॉंग टिब्युलर चॅनल ऑफ फ्लोएम प्लेस्ड एंड टू एंड विथ बल्जिंग एंड हॅव सीव प्लेट फॉर्म्ड बाय सेप्टा. सेप्टा म्हणजे काय, एक आपण रेष आपण म्हणतो ना की मध्ये भिंत घातली वगैरे, तसं हे सेप्टा म्हणजे काय, भिंत घालता येते. कशाची, सीव प्लेटची. कुणामध्ये, दोन सीव ट्यूब्स मध्ये. कशासाठी, प्रोटोप्लाझम कनेक्ट करण्यासाठी. आता आले हे सीव ट्यूब सेल्स. लिव्हिंग सेल्स विथ अ थिन लेअर ऑफ सायटोप्लाझम बट लुजेस न्यूक्लियस ॲट मॅच्युरिटी. म्हणजे हे कसं असतात, मॅच्युअर त्यांचं न्यूक्लियस सोडून देतात. कनेक्टेड टू कंपॅनियन सेल्स थ्रू फ्लोएम पेरेनकायमा. हे तुम्हाला मी नंतर डायग्राम मध्ये सांगते. सीव सेल्स. आता हे सीव ट्यूब सेल्स कशात असतात, अँजिओस्पर्म्स मध्ये असतात. म्हणजे ज्यांना फुलं फळं लागतात त्या झाडांमध्ये सीव ट्यूब सेल्स असतात किंवा सीव ट्यूब एलिमेंट्स असतात. सीव सेल्स फक्त काय असतात, लोअर प्लांट्स मध्ये, जसे टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म मध्ये असतात सीव सेल्स. आणि त्याच्याबरोबर ट्रॅकियड्स हे कुणामध्ये असतंय, टेरिडोफायटा आणि जिम्नोस्पर्म्स. आणि सीव ट्यूब एलिमेंट्स आणि वेसल्स कुणामध्ये असतात, अँजिओस्पर्म, ज्यांना फुलं फळं लागतात अशी झाडं. त्यानंतर आता कंपॅनियन सेल्स. कंपॅनियन आपण कंपॅनियन म्हणतो ना रे, कंपॅनियन म्हणजे काय, मदत करणारा, बरोबर राहणारा. तो माझा कंपॅनियन आहे, माझ्या बरोबर राहणार आहे. तसे कंपॅनियन सेल्स असतात. कुणा बरोबर राहतात, ते सीव ट्यूब सेल्स बरोबर राहतात. किंवा त्याचेच कुठले आपण म्हणू शकतो, अल्ब्युमिनस सेल्स कुणाबरोबर राहतात, सीव सेल्स बरोबर राहतात. आता हे कशा आहेत, नॅरो, इलॉंगेटेड आहेत आणि लिव्हिंग आहेत.
आणि लॅटरली असोसिएटेड विथ सीव्ह ट्यूब एलिमेंट्स. जसं सीव्ह ट्यूब सेल्स बरोबर कशा असतात, समजा इथं तुमचा सीव्ह ट्यूब सेल्स आहे, इथं काय असणार आहे तुमचा कंपॅनियन सेल, आणि ह्याच्या बरोबर खाली कोण असणार आहे तुमचा पेरेन्कायमा. हा पेरेन्कायमा ह्या दोघांना काय करतोय, कनेक्ट करून ठेवतोय. ठीक आहे, जसं असतं ना तिघा फ्रेंडचा ग्रुप असला की त्यातला एक माणूस दोघांना कनेक्ट करून ठेवत असतोय बघा, म्हणजे हे दोघं सारखं भांडत असतात आणि हा काय करत असतो, त्यांना कनेक्ट करून ठेवत असतो. तसं हा जो तुमचा पेरेन्कायमा आहे हा काय करायला लागलाय, कंपॅनियन सेल्सला आणि सीव्ह ट्यूब सेल्सला काय करायला कनेक्ट करून ठेवायला लागलाय. आता ह्याच्यावर मी तुम्हाला कंपॅनियन नाव का दिलं, कारण हे एकत्र राहतात. हे सीव्ह ट्यूब एलिमेंट्स आणि कंपॅनियन सेल्स भांडत जरी असले तरी ते एकत्र राहतात, कायम एकत्र असतात बघा. म्हणजे तुझ्या विना कर्मेना आणि तुझ्याशी जमेना असं असतं ना, तसं असतं यांचं. हे कशा असतात, लॅटरली असोसिएटेड विथ सीव्ह ट्यूब एलिमेंट्स हॅव डेन्स सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस, म्हणजे भरपूर सायटोप्लाझम आहे आणि भरपूर मोठा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आता हे न्यूक्लियस काय करते, रेग्युलेट फंक्शन ऑफ सीव्ह ट्यूब सेल्स. हे आपलं डोकं चालवत नाही. तुम्ही हे बघितलं असेल बघा, मोटू पतलू तुमचे जो हे असतो मोटू पतलू, तुम्ही जर कधी तुमच्या लहानपणी वगैरे ती कार्टून बघितलं असेल तर जो मोटू आहे तो काय विचार करत नसतो, तो जो छोटू आहे म्हणजे तो जो बारीक असतो त्याच्यातला पतलू तो म्हणजे काय कंपॅनियन सेल्स, तोच डोकं शक्कल लढत असतो, डोकं लावत असतो आणि सीव्ह ट्यूब एलिमेंट्स तो जे सांगल ते करत असतो. जो मोटू असतो तो जो पतलू सांगल ते करत असतो. तसं ज्या कंपॅनियन सेल्स काय करतात, स्वतः तर विचार करतातच आणि सीव्ह ट्यूब एलिमेंटचा पण विचार करतात. म्हणजे सीव्ह ट्यूब एलिमेंट्स किंवा सीव्ह ट्यूब सेल्स स्वतःचं काही डोकं लढवत नाहीत, जे कंपॅनियन सेल सांगेल तेच मी करणार असं त्यांचं असतं. त्याच्यामुळे काय आहे, सीव्ह ट्यूब सेल्स आणि कंपॅनियन सेल्स एकाच सेलमधून आलेले आहेत, मग त्यांना आपण काय म्हणतो, सिस्टर सेल्स. आणि जर समजा कंपॅनियन सेलची कशा कारणाने डेथ झाली तर सीव्ह ट्यूब सेल सुद्धा जगत नाहीत. जर सीव्ह ट्यूब सेल्स जरी समजा त्यांचं कशानंतर डेथ झाली, म्हणजे किड्याने वगैरे जर त्यांना खाल्लं तर कंपॅनियन सेल सुद्धा जगणार नाहीत. म्हणजे हे मेलं तर हे मरणार, हे मेलं तर हे मरणार. तर पेरेन्कायमा ह्याचं काय काम आहे, ह्या दोघांना धरून ठेवणे, त्यांना जमवून ठेवणे. दुसरं काय आहे, स्टोर फूड. जसं मी तुम्हाला झायलेम मध्ये सांगितलं, स्वतःचा पण विचार करायला लागणार आहे त्यांना. स्टोर फूड, लॅटिक्स आणि रेझिन्स कॅरी आउट लॅटरल कंडक्शन ऑफ फूड मटेरियल. आता हे कंडक्टिंग एलिमेंटलाच आपण काय म्हणतो, लिप्टोम म्हणतो. आता इथे डायग्राम आहे बघा. आता हे तुम्हाला सांगितलं तसं जिम्नोस्पर्म मध्ये काय आहे, अल्बुमिनस सेल्स आहेत. कशाच्या जागी, कंपॅनियन सेल्सच्या जागी. त्याच्यानंतर आता इथे तुम्ही डायग्राम नीट बघू शकता. आता बघा इथं काय आहे, तुमचं सीव्ह प्लेट आहे किंवा सीव्ह ट्यूब सेल्स आहेत, त्याच्यावरच सीव्ह प्लेट आहे. सीव्ह प्लेट काय करायला लागली, इथून कंडक्ट करायला लागली आणि त्याच्या बरोबरच कोण आहे, कंपॅनियन सेल्स. या कंपॅनियन सेल्सला धरून कोण ठेवले, ग्राउंड टिश्यू सेल्स, म्हणजेच कोण, पेरेन्कायमा सेल्स. पेरेन्कायमा सेल्सने या कंपॅनियन सेल्सना आणि सीव्ह ट्यूब सेल्सला धरून ठेवले. बघा ह्याला पण धरले आणि ह्याला पण धरले. आणि हे सीव्ह ट्यूब प्लेट्स काय करायला लागलेत, इथून तुमचं फूड वर चाललंय, इकडून जाणार किंवा इकडून जाऊ शकतं. ठीक आहे, आता इथं दिलंय बघा, इथं बरोबर तुमची डायग्राम दिलेली आहे. सीव्ह ट्यूब्स कुठे आहेत, हे बघा हे सीव्ह ट्यूब्स. त्यानंतर हे फ्लोएम पेरेन्कायमा. पेरेन्कायमा दिसतोय तर फ्लोएम पेरेन्कायमाचा न्यूक्लियस दिसतोय. काय काम आहे यांचं, फूडला स्टोअर करून ठेवणे. त्याच्यानंतर सीव्ह प्लेट, ज्याच्यामधून काय होणार आहे, तुमचं फूड ट्रान्सफर होणार आहे. त्याच्या आजूबाजूला आहे बघा हे कंपॅनियन सेल्स. कुणाला कंट्रोल करायला लागलेत, हे सीव्ह ट्यूब्सला कंट्रोल करायला लागलेत. म्हणजे ह्यांना कंट्रोल कोण करणार, तुमचे कंपॅनियन सेल्स. जर कंपॅनियन सेल्स मेले तर सीव्ह ट्यूब पण मरणार, जर सीव्ह ट्यूब मेले तर कंपॅनियन सेल्स पण मरणार. त्यांना आपण काय आलं आता, फायबर्स. फायबर्स कशा आहेत, फक्त डेड आहेत. ओनली डेड. जसं स्क्लेरेन्कायमामध्ये तुम्ही जर झायलेम जर टिश्यू बघितला असाल तर झायलेम मध्ये फक्त आणि फक्त झायलेम पेरेन्कायमा जिवंत होतं. या पूर्ण फ्लोएम मध्ये फक्त आणि फक्त फायबर्स काय आहेत, डेड आहेत. बाकीचे सगळे जिवंत आहेत. आता डेड मधले कुठलं असणार आहे, स्क्लेरेन्कायमा. ऍबसेंट इन प्रायमरी फ्लोएम, प्रेझेंट इन सेकंडरी फ्लोएम. म्हणजे आधी जे फ्लोएम तयार झालेला असतं जेव्हा तो झाड प्रायमरी स्टेजला असेल, प्रायमरी प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, तसं प्रायमरी फ्लोएम म्हणजे काय, नुकतंच आलेलं झाड, त्याच्यात ऍबसेंट असते, नंतर येतं सेल्स विथ लिग्निफाईड वॉल्स. आता लिग्निन प्रेझेंट असणार, स्क्लेरेन्कायमा म्हणजे लिग्निन तर असणारच, अँड प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. आता हे काय, बास्ट फायबर्स. तुम्ही फायबर्स वगैरे बघितलं असाल बघा, ज्यूटच्या बॅग, मुलींसाठी ज्यूटच्या बॅग वगैरे भरपूर काय काय आलेलं असतं. ते कशापासून बनलेलं असतं, या फायबर्स पासून बनलेलं असतं. ठीक आहे, तर ह्यात आपण परमनंट टिश्यू कव्हर केलेला आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेकंडरी ग्रोथ काय असते, कशी फॉर्म होते ते सांगेन. त्यामुळं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण कळालेला असेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील, कुठला पॉईंट कळाला नसेल, कुठल्या वाक्याचा अर्थ कळाला नसेल, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुमचं ते नक्की काय करीन, त्या शंकेचं निरसन करीन. ह्याच्यावर अनेक व्हिडिओ करणार आहे, डिफरन्सिएशन. तो व्हिडिओ नक्की बघा. ह्याच्या आधीही असेल तोही नक्की बघा. त्यामुळं आणि तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर थिंग्स. थँक्यू.